या व्हिडिओ लेक्चरमध्ये चालू वर्तमान कंटिन्युअस प्रेझेंटमधलं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधल्या वाक्याचं काय चेंज द वॉइस कसं करायचं. हे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समधले काही वाक्य लिहिलेले आहेत ॲक्टिव्ह वॉइसमधले आणि त्याचं आपल्याला काय करायचं पॅसिव्ह वॉइस करायचं. ठीक आहे. ही इज रायटिंग अ लेटर, शी इज इटिंग अ मँगो, वी आर सिंगिंग अ सॉन्ग, दे आर प्लेइंग क्रिकेट, आय एम रीडिंग अ बुक, यू आर स्पीकिंग इंग्लिश. हे सगळे कोणत्या काळातले वाक्य आहेत? हे सगळे चालू वर्तमान काळातले वाक्य आहे आणि त्याचं काय करायचं आपल्याला चेंज द वॉइस. चेंज द वॉइस कसं करायचं ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. ॲक्टिव्ह वॉइसमधले वाक्य आहेत ते चालू वर्तमान काळातले, त्याचं बनवायचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस. तर आपण काय करतो मग त्याचं फॉर्म्युला नंतर मिळवतो, आधी एक्झाम्पल पहा. समजा हे वाक्य आहे ही इज रायटिंग अ लेटर. तुम्हाला माहीत आहे काय बदल होत असतो ॲक्टिव्ह वॉइसमध्ये काय असतं. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये ॲक्टिव्हमध्ये काय असतं आधी सब्जेक्ट असतं, मग व्हर्ब असतं आणि मग ऑब्जेक्ट असतं. परंतु